एका पिशवीत एक पिशवी आहे पिशवी एकूण आंब्यांच्या 1/6 आंबे खराब झाले आहेत. एकूण आंबे एकूण म्हणजे सगळे मिळून सगळ्या आंब्यांपैकी 1/6 आंबे काय झाले खराब. 1/6 आंबे खराब झाले एकूण आंब्यांपैकी. प्रश्न समजून घ्या. 3/6 आंब्यांचा रस केला. मराठी वाचलेलं समजत असेल. 3/6 आंब्यांचा रस केला. अजूनही पिशवीत 27 आंबे शिल्लक आहेत. शिल्लक किती आहेत? 27 आंबे शिल्लक आहेत. बघा 1/4 खराब झाले. अपूर्णांकात सांगितलंय आपल्याला 1/4 खराब. 3/4 आंब्यांचा रस केला आंब्याचा रस आणि अजूनही 27 आंबे पिशवीमध्ये आहे. तर पिशवीमध्ये अगोदर एकूण आंबे किती होते हे जर आपल्याला शोधायचं असेल तर काय करावं लागतं? 1/4 आंबे आणि 3/7 आंबे दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजे खराब झालेले आंबे आणि रस केलेले आंबे दोघांची बेरीज करा. आता बेरीज कशी करायची? 1/4 आणि 3/4 दोघांची आपल्याला बेरीज करायची. काय करायची? बेरीज. आता दोघांची बेरीज करायची. एकतर दोघांचा लसावी काढा. 4 आणि 7चा लसावी. 4 आणि 7चा लसावी किती येतोय? 4 आणि 7चा लसावी काढा किंवा तिरकस गुणाकार करून केलं तरी चालेल. पण या ठिकाणी आपल्याला लसावी काढायचा. लसावी काढून 4 आणि 7चा लसावी काढूया. 4 आणि 7 अशी दोघे असेल, एक सम आणि एक विषम, तर दोघांची डायरेक्ट गुणाकार करायचा. 4 गुणिले 7 यांचा लसावी मिळाला आपल्याला 28. लसावी किती मिळाला? 28. आता 4चे 28 होण्यासाठी 7ने गुणलं. या 4चे 28 होण्यासाठी 7ने गुणलं म्हणून एकालाही 7ने गुणायचं. या 7चे 28 होण्यासाठी 4ने गुणलं म्हणून 3ला सुद्धा 4ने गुणायचं. आता यांचा छेद समान झाला. छेद काय समान झाला? 28 छेद समान झाला. आता यांची बेरीज करा अंशाची. 1 गुणिले 7 7, 3 गुणिले 4 12. बघा 7 आणि 12 19 आणि हे 28. बघा खराब झालेले आंबे आणि रस केलेले आंबे 28 भागापैकी 19 भाग खराब झालेले आणि रस केलेले आंबे आहेत. तर उरलेले आंबे किती भाग असेल मला सांगा. उरलेले पिशवीतले आंबे आपण भागांमध्ये शोधायचं. आपल्याला बरोबर उत्तर शोधता येतं. बघा खराब झालेले आणि रस केलेले आंबे दोघांचा आपण काय काढला? लसावी काढला. छेद समान केला. 19/28 म्हणजे 28 भागापैकी 19 भाग आहेत खराब झालेले आणि रस केलेले आंबे 19 भाग. तर उरलेले जे 9 भाग आहेत, उरलेले 9 भाग आंबे, आता 28 मधनं 19 वजा करा. उरलेले 9 भाग आहेत मुलांनो 27 आंबे. उरलेले 9 भाग किती आंबे आहेत? 27 आंबे. तर एक भाग कितीचा होतोय सांगा बरं मला. एक भाग कितीचा होतो? 9 भाग जर 27 आहे, उरलेले आंबे 27 आहे आणि 9 भाग म्हणजे 27, तर एक भाग होतोय 3 आंब्यांचा. तर आपल्याला एकूण आंबे शोधायचे. एकूण. तर एकूण आंबे कसे शोधणार आपण? एकूण भाग आहेत 28
28 गुणिले 3 करायचं. 28 गुणिले 3 किती होतात? 84. तर एकूण आंबे आहेत मुलांनो पिशवीमध्ये 84 आंबे होते. त्यातले 1/4 खराब झाले, 3/7 रस केला आणि 27 शिल्लक असलेले असे एकूण आंबे आहेत 84. एका पिशवीत, प्रश्न तसाच आहे, एका पिशवीत एकूण आंब्यांच्या म्हणजे जे काही एकूण आंबे आहेत त्या आंब्यांपैकी 1/7 आंबे खराब झाले. खराब झाले तर तुम्हाला माहिती आहे आंबे कसे खराब होतात. खराब झालेले आंबे माहिती तुम्हाला. ओके, कसे असतात. 3/6 आंब्यांचा रस केला. रस किती आंब्यांचा केला? 3/6 आंब्यांचा रस केला आणि 1/7 आंबे खाल्ले. 1/7 आंबे काय केले? खाल्ले. आंबे खूप आवडतात सगळ्यांना. ओके, एवढं करून सुद्धा पिशवीमध्ये 48 आंबे शिल्लक आहेत. किती आंबे शिल्लक आहेत? 48 आंबे शिल्लक आहेत. तर पिशवीत एकूण आंबे किती होते? आता आपल्याला सगळ्यांची संख्या दिलेली आहे. 1/7, 3/7, 1/7 हे पण संख्याच आहे, पण ती अपूर्णांकामध्ये आहे. अपूर्णांकांची बेरीज करूया. करा. खराब झालेले आंबे 1/7, रस केलेले आंबे 3/7 आणि 1/7 आंबे आपण काय केले? खाल्ले, कारण खूप आवडतात. आता तिघांचा छेद समान आहे बघा, 7, 7, 7. छेद समान असल्यावर छेद समान करण्याची गरज नाही. छेद समान असल्यावर छेद समान करण्याची गरज नाही, त्याला म्हणायचं 7. तिन्ही ठिकाणी जर छेद समान असेल तर फक्त एकच 7 ठेवायचा. अंशाची बेरीज करायची. 1 आणि 3 4, 4 आणि 1 5. बघा, एकूण आंब्यांपैकी खराब झालेले, रस केलेले आणि खाल्लेले आंबे आहेत. एकूण आंबे आहेत 5/7. आता उरलेले आंबे आहेत 48. उरलेले आंबे आहेत मुलांनो 48. आणि मला सांगा 48 5/7 हे खराब, रस आणि खाल्लेले आंबे आपल्याला मिळाले 5/7. आता 5/7 याचे 7/7 करण्यासाठी 2/7, 7 भागांपैकी 5 भाग आपल्याला मिळाले खराब, रस आणि खाल्लेले आंबे. किती? 7 भागांपैकी 5 भाग. मग उरलेले 2 भाग कोणाचे आहे? 48 आंब्यांचे. 5 भाग आपल्याला मिळाले खराब, रस आणि खाल्लेले 5 भाग. आता 5 भाग मिळाले, भाग आहेत एकूण 7. मग 7 भागांपैकी उरलेले 2 भाग आहेत 48. मग एक भाग कितीचा होतोय? 2 भाग जर 48 आहे तर एक भाग होतो 24चा. एक भाग होतो 24चा. आपल्याला विचारलं एकूण आंबे किती आहेत? मग 24 एक भाग असे एकूण भाग आहेत 7. 24 गुणिले 7 168 आंबे आपल्याला त्या पिशवीमध्ये आहेत. हे झालं आपलं उत्तर, 168 आंबे फायनल उत्तर. आणि अजूनही तुम्हाला 2, 3 तिन्ही उत्तर काढता येतात. कोणते? 7 भागांपैकी एक भाग आपण काय केले? खराब झाले. 7 भागांपैकी एक भाग खराब झाला म्हणजे 24 आंबे खराब. 7 भागांपैकी 3 भागांचा रस केला. 24 गुणिले 3 72 आंब्यांचा रस केला. आणि उरलेले जे 48 आहे, 48, 72 आणि 24 168 होतात बघा. 40, 72 एकूण आंबे 168 होतात. एका शाळेत 1/10 शिक्षक आहेत. अगोदर असं थोडं लिहून घ्यायचं म्हणजे समजतं आपल्याला.
शिक्षक किती आहेत 1/10. तुम्ही लिहित बसा, गणित पटकन सोडवण्याची प्रॅक्टिस करा. आता हे समजून सांगण्यासाठी लिहितोय मी, एकदा समजलं का लिहायची गरज पडत नाही. 1/10 शिक्षक आहेत. आहेत रे मुलांना शाळेमध्ये मुली 1/10 शिक्षक, 4/9 मुली आहेत. मुली, गर्ल्स. मुलांची संख्या 123 आहे. बघा, मागचं गणित सोडवलं तसंच आहे. मुलांची संख्या 123, तर आपल्याला मुलींची संख्या शोधायची, एकूण संख्या नाही शोधायची. मुली किती शाळेमध्ये ते शोधायचं. मुलींची संख्या आपल्याला माहित नाही, त्याला आपण एक्स म्हणूया सध्या, किंवा क्वेश्चन मार्क. आता शिक्षक आणि मुलींची संख्यांची आपण बेरीज करूया. शिक्षक 1/10, मुली 4/9. दोघांची बेरीज करा. दोघांची बेरीज करा. तिरकस गुणाकार करूया. 1 गुणिले 9 9, 10 गुणिले 4 40, आणि छेदांचा गुणाकार 10 गुणिले 9 90. किती आले रे? 49/90 आपल्याला मिळाली शिक्षक व मुलींची संख्या. शिक्षक व मुलींची संख्या किती मिळाली आपल्याला? 49/90. आता 40 भाग आहेत मुली, 40 भाग, 9 भाग आहेत शिक्षक, आणि 90 भागामधून 49 भाग वजा केले 41 भाग होतात मुलांचे. आणि 41 भाग मुलं म्हटल्यावर किती मुलं आहेत? 123 मुलं आहेत. 41 भाग मुले, मुले 41 भाग, 41 भाग. तुम्ही म्हणाल 41 भाग कुठून आणलं? 90 भागामधून 49 भाग होतात शिक्षक आणि मुलींचे. उरलेले 90 मधून 49 वजा केले 41 भाग मुले आहेत, आणि मुले होतात 123. 41 भाग म्हणजे 123 मुलं. आपल्याला शोधायचं एक भाग. एक भाग कितीचा होतोय? मग 123 ला जर आपण 41 ने भागलं तर एक भाग होतो 3चा. एक भाग कितीचा होतो? 3चा. मग आपल्याला मुलींची संख्या शोधायची. मुलींचे भाग किती आहेत? मुलींचे एकूण भाग आहेत 40, आणि एक भाग होतो 3चा. 40 गुणिले 3 120. मुलींची संख्या 120, मुलांची संख्या 123, आणि शिक्षकांची संख्या 9 गुणिले 3 27. एक भाग 3चा होतो ना, 9 भाग शिक्षक आहेत, 9 गुणिले 3 27 शिक्षक होता.